बदल म्हणजे कितीतरी टक्के बाहेर पडत बाकीचे गेले खाता. हे जे पान आहे ना सर दिसतच नव्हते आमच्या पानं दिसत नव्हती फक्त एका झाडावर 5, 6, 7 पानं होते. ते पानं बी खराब. बरं मार्केटमध्ये इतर जे केमिकल वाले शेतकरी आणि तुम्ही याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? आपलं एक नंबर चवीत फरक आहे. आता कापले ना ते जे समजा ज्यांनी माल लिहिला ना दुसऱ्या दिवशी ते माल आपलाच गेला. एसीटीचा आणि रासायनिक एवढा फरक रेट मध्ये 10, 20, 25 रुपये 50 रुपयाचा असं फरक. यावर्षी मका सोयाबीन पूर्ण फेल गेले पाऊस नसल्यामुळे आणि दुष्काळाच्या मानाने आपल्याला उत्पन्न चांगलं आहे. म्हणजे परिसरामध्ये तुमचीच मकांचं सगळं फेल आहे. परिसरने महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल ना सर. कुठं काय आता सोयाबीनला आपण कृषी अमृत वापरलं होतं कांदा तर आपण थोडस आणि आमची जी मका ज्या मकात आपण कांदे लावले होते ना तिथं मका केलेली अजून पण उंदरलेलं नव्हतं मका. बिना पाण्याची मका तिला बिट्टे आल्या लोकांच्या बिट्टेच नाहीये. म्हणजे पूर्ण आजूबाजूला पूर्ण गावामध्ये चर्चा आहे की तुम्ही काय वापरलं याला वापरले होते काय लोक तुम्ही काय मकासाठी काय वापरलं होतं? केमिकल वर करून तुम्ही काय परिस्थिती होती बाग? डाऊन होती. डेव्हलपच नव्हते. म्हणजे पूर्णपणे सनबर्निंग असेल किंवा जेवढ्या समस्या असतात बागांमध्ये त्याच्यापैकी कुठल्या कुठल्या समस्या होत्या? पूर्णपणे डाऊनच होता. बागच चालली नाही पहिल्या वर्षी आमची. आपण ज्यावेळेस पहिलं वर्ष ज्यावेळेस लागवड केली तेव्हा तुम्हाला एसीडीची माहिती नव्हती. जवळजवळ 1.5 वर्ष नव्हती. मग 1.5 वर्षानंतर पर्यंत तुमची परिस्थिती बागेची काय होती तेव्हा? बाग डेव्हलपच नव्हता पहिलं 1.5 वर्ष. 1.5 वर्षात बाग कुठपर्यंत गेली होती तुमची? कुठपर्यंत म्हणजे काही नव्हतंच ना फळ. शेती चालू केल्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला फळ भेटलं आणि याला पहिलं आपण हे शेती चालू केलं सुरुवातीपासून असल्यामुळं 11 महिन्यातच फळ भेटलं याला 11 महिन्यात भेटलं फळ. आणि त्याला किती महिन्यात? 24 महिने धरायचे आपण. 24 महिन्यांनी फळ पाहिलं तुम्ही. आता सध्या रोप किती तयार आहे सध्या? 1 लाखापर्यंत. 1 लाखापर्यंत सगळे म्हणजे बुकिंग सगळे बुकिंग आहे. बापरे 50,000 गेले पण म्हणजे हे 1 लाख 1.5 लाख झाली. बरं आता रेट काय चालू आहे सध्या? 30-35. बरं म्हणजे जो बुकिंग केलं त्यानुसार कमी जास्त थोडे 4-5 रुपये होतात. थोडक्यात आता जर विचार केला तर ते 25-30 जर ती जवळजवळ किती झाली? 15 लाख रुपये जे गेले ते आणि 50,000 हे 1 लाख म्हणजे हे 30 लाख रुपये. म्हणजे इकडच 45चा आकडा आहे. मग आता लोकांना आवडतं त्याच्यामुळे मग मागणी. मग 1 कोटी तर हे 50 आणि ते 50 एकचा आकडा झाला पूर्ण. तुमचे पहिले व्हिडिओ आहे 4 वर्षापूर्वीचे, 2 वर्षापूर्वीचे, 3 वर्षापूर्वीचे जे व्हिडिओ आहे ते जर पाहिले सलग असे टप्प्याटप्प्याने तर तुम्ही चमकताचे ना. काय आणि किती पैसा आला ना ते तर महत्वाचं आहे पण समाधान मानणं खूप महत्वाचं. हे 3 फळं वेगवेगळ्या व्हरायटीचे. हे अमेरिकन ब्युटी आहे, हा जम्बो आहे आणि हा सी आहे. म्हणजे हे 3 व्हरायटी 3 आहेत. तर फार तसं विचार केला तर तसं काही फारसं विशेष बदल नाहीये. नर्सरी सर्टिफाय झाली. आता बागेची गुणवत्ता बघूनच झाली. हा तुमची नर्सरी पण शासनाने महाराष्ट्र शासनाने परत तुमच्या अधिकारी पण आले होते. त्यांनी पण सर्टिफाय केली, तपासणी केली. मॉलवाल्यांचे पण फोन येऊ राहिले आणि ऑर्गॅनिक वाल्यांचे पण फोन येऊ राहिले. अरे वा चांगलं आहे ना. म्हणजे तुमचा माल यावर्षी स्पेशल विकणार. म्हणजे व्यापाऱ्यांचेच फोन येते. अरे वा 50-60 किलो म्हणजे आपल्या प्रत्येक फ्लॅशला 10-10 किलो माल भेटत गेला टोटल सगळा. हे अमेरिकन ब्युटीला. ओके. हा प्लॉट तुमचा तयार झाला आता किती दिवसात झालाय? आता हा 40 दिवसाचा. 40 दिवसात चालू. पैसा मान सन्मान कोणाला नको, सगळ्यांना हवाय. पण त्यासाठी काय मोजावं लागती? किंमत. बरोबर आहे. आणि ती किंमत काय असती? निष्ठा पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि सातत्य पाहिजे. ॲग्रोवनला न्यूज यायचं कारण एससीटी वैदिकच आहे आणि ॲग्रोवनला गेल्यामुळे कृषी थन मिळाला तो. मग शेवटी रामसरच आठवते असं. आता आपल्या इथून येणं नेलंय ना आपण राजस्थान मध्ये गेले रोप. इथून पंजाबवाले नेले काही अगोदर नेले परत नेले. लग्नामध्ये एवढी गर्दी झाली होती त्याच्यामध्ये निमित्त मला तर वैदिकचे शेतकरी दिसत होते. नंतर येत होते ना भरपूर. नंतर 4-5 वाजेपर्यंत येत होते शेतकरी ना. किती शेतकरी आले असतील लग्नामध्ये? आले असतील 100 आले असतील.
किती खर्च येतो जाळी जर टाकायची म्हटल्यावर? भरपूर एकरी किती खर्च येतो? साधारण 1 लाख रुपये 3 लाखाच्या पुढंच. बरोबर आहे बरं का? जर तुम्हाला 3 लाख रुपये खर्च आहे एकरी, त्याच्यात खर्च करीत बसल्यापेक्षा ते इकडे 3 लाखाचे एसरी व्हायचे बेसल डोस टाका ना तुम्ही खाली. म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल आपण जी चर्चा केली का तुम्ही तुमच्या बागेमध्ये फक्त पोषण देणे एवढं टार्गेट आता ठेवलं. विद्यापीठाचे जरी लोक इतके मोठे मोठे अधिकारी मोठ्या मोठ्या गाड्या आल्या तिथे, पण त्यांना एकदम म्हणजे चकित लेडीज पाहून जास्त चकित झाले. 1100 पोल सगळे 2400 पोल आहे आमचे टोटल. हे किती 1300? हे 1300 ते 1100. ओके 2400 पोल आहे सगळे. आणि प्रत्येक पोलला किती लागवड आहे? 4 रोपे. 4 रोपांची म्हणजे 2400 गुणिले 4 एवढे रोप आहे तुमच्याकडे. आणि क्षेत्र किती आहे? 4 एकर. दोन्ही मिळून 4 एकर आहे. 4 एकर मध्ये ह्याच्यात कुठल्या व्हरायटी? ती पहिली व्हरायटी कुठली आहे? ते अमेरिकन ब्युटी. अमेरिकन ब्युटीची. आणि ही कुठली आहे? ही तीच आहे, फक्त 4 गल्ले आपण जम्बोचे लावलेले आहेत. आणि सी व्हरायटीच्या 5 लाईन आहे. की जर तुम्हाला ड्रॅगनची शेती करायची तर नंबर 1 गोष्ट की तुम्ही तो प्लॉट आधी केमिकलवर सुरू केला होता, हा प्लॉट तुम्ही डायरेक्ट वैदिकवर सुरू केला, तर दोघांमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? आजही काय फरक वाटतो? आता आपण म्हणतो ना कसं जम्बोची फास्ट ग्रोथ आहे, तशी वैदिक चालू केल्यापासून याच्यात ग्रोथच फास्ट आहे. याच्यात पहिल्यापासूनच आमची कोणती व्हरायटी असल्या ग्रोथ फास्ट. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आपण जर अभ्यास केला, त्याचं जर प्लॉटचं बघितलं आणि ह्याचं जर बघितलं तर हा 3ऱ्या वर्षी त्याच्या बरोबरीने आलेला आहे. 2 वर्ष तो अगोदर असून सुद्धा. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर पोषण असेल तर तुमची जी व्हरायटी कुठली असो, तुम्ही त्या पोषणाच्या ताकदीवरती बाग तुमचा वेगाने तयार करू शकता. नंबर 1. नंबर 2 की तुम्हाला सातत्याने उत्पन्न निघत आहेत 3-4 वर्षापासून. लोकांचे फोन येते मला की फुलकळीसाठी सांगावं काहीतरी असं. तुमचं स्टोरेज जर बघ सांगायचं औषध तुम्ही एखादं? नाही औषध नाही त्याला, स्टोरेज पाहिजे झाडात तर मग फुलकळी. तसं नाही, तुम्हाला नाचता येत नाही तरी पण तुम्हाला नाचायचंय, मग प्या 1 ग्लास. पार पिल्यावर तो कधी नाचलेला नाही, तो पण डान्स करतो. आपण डान्स तुम्ही करताय का तुमच्याकडून करून घेतला जातोय ते तुम्हाला कळलं पाहिजे ना. तसं तुमच्या झाडामध्ये स्टोरेज. आज मला सांगा, ग्रुपवर अनेक लोक आहेत ड्रॅगनच्या ग्रुपवरती, पण त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश कधी पडतो माहिती का? की जेव्हा प्रॉब्लेम येतो, फुलं गळतात, सड होती, फुलंच निघत नाही. ग्रुपवर बरेच शेतकरी मला पर्सनली साईज होत नाही आणि त्यांच्या बाग छान आहे. ते ग्रुपवर त्यांच्या तक्रारी नाही, ते फक्त बघायला माझ्यासारखे. बरोबर आहे की नाही? मग मला सांगायचं काय आहे की दुसऱ्यांनी म्हणजे मी पोरांना रस्ते नेताना उदाहरण सांगत होतो का हुशार मुलगा आणि सामान्य मुलातला फरक काय राहतो माहिती का? मग तुम्ही हुशार मुलगा आहे आणि बाकीचे ज्यांच्या बागांमध्ये प्रॉब्लेम आहे ना ते सामान्य मुलं आहे. कसं माहिती का? हुशार मुलगा आणि सामान्य मुलामध्ये फरक हा राहतो का हुशार मुलगा स्वतःलाच प्रश्न विचारतो वर्षभर का मी हे असं कसं का, हे का बरं असं, ते का बरं तसं, हे असं का नाही, ते तसं का नाही. मग तो स्वतःला प्रश्न विचारत राहतो, स्वतःची प्रगती चेक करत राहतो. आणि जो सामान्य मुलगा राहतो ना तो सरांनी प्रश्न विचारला का मग उत्तर देतो. त्यावेळी बी उत्तर दिल्याची काही गॅरंटी नाही. दुसऱ्याने कोणी दिलं तर हा गप्पच बसेल राहतो. मग प्रश्नपत्रिकेमध्ये जर प्रश्न आले तर मग तेवढ्या पुरता तो उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, ते बी नापास होऊ नये म्हणून. म्हणजे दुसऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर जो उत्तर देतो ना तो सामान्य असतो. कायम असं विचार करतो, असं एक दिवस नाही का अशी आठवण येत नाही आमच्या गरिबीची बी आणि तुमची पण. कसं की आपण कुठून गेलो त्याचं कारण की आपण म्हणजे आमच्या बरोबरच. आता आम्ही कधी घर बांधला असं कधी का, हा खूप मोठा विचार आहे. घर नुसतं घर नाही बांधलं तुम्ही. या पंचकृषी मध्ये इथं परिसरात फिरला ड्रोन, तर त्या ड्रोन मध्ये पाहिल्यावर असं घर कुठे दुसरं कुठे आहे रे या परिसरात? दुष्काळी भागामध्ये असं घर बांधणं. लक्ष्मी पाणी भरती असं आहे का नाही? क्या बात आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी का बरं पाणी भरती? त्याचं कारण आहे लक्ष्मी दरवाजातून पाहते आतमध्ये काय विचार चाललेले. आतमध्ये तुमचे विचार आजही बी कोणाचे कसे आहेत? नम्रतेचे आहेत. तुम्ही मगाशी म्हटले की नाही की मला माझी गरिबी आठवते आणि रामसर आठवता. हे 2 गोष्टी तुम्हाला जोपर्यंत आठवता ना तोपर्यंत तुमची लक्ष्मी कधीच जाणार नाही कुठे. हे जेव्हा शेतकऱ्याला कळेल ना तेव्हा त्याचं खरं रहस्य नुसते कष्ट करणे लावणे हे नाही, तेच सातत्याला मत. आम्ही स्वतः जेव्हा आम्ही वांगे लावले ना तेव्हा ते कृषी अमृतच्या बॅगा ट्रॉलीत उभारल्या सगळ्या.
मिक्स करून आणि मग नेलं होतं. आम्हाला कोणाला दाखवायचंच नव्हतं त्यावेळेस. पण असे वांगे जबरदस्त प्लॉट आहे माझ्याकडे, व्हिडिओ येतो. म्हणजे वापरायच्या अगोदर चिकित्सा आहे सुरुवात करताना, म्हणजे अशी मानसिकता होती पण नंतर बदलली. पण आता देवाने इतकं दिलं ना, तर मी एकही गोष्ट लपित नाही, सगळं मोकळ्या मनाने सांग. तुमचे पहिले व्हिडिओ आहे 4 वर्षापूर्वीचे, 2 वर्षापूर्वीचे, 3 वर्षापूर्वीचे जे व्हिडिओ आहे ते जर पाहिले सलग असे टप्प्याटप्प्याने तर तुम्ही चमकताचे ना. काय आणि किती पैसा आला ना ते तर महत्वाचं आहे, पण समाधान मानणं खूप महत्वाचं. आमचं आता काही बँक बॅलन्स थोडीच इथं सांगायचा विषय. तो माहिती साऱ्या जगाला. घरदार झाले, सोनं नाणं जे हाऊस 2 महिने कधी मी घालून राहत होते तेव्हा आता पूर्ण सगळंच झालं. म्हणजे नातेवाईकांना नाही येणवायचं मला, पण त्यांना कौतुक आहे माझं. अरे वा, मी जेव्हा कष्टातून केलंय तुम्ही. प्रत्येक वेळेला शून्यातून तुम्ही इथं आले आणि इथे येऊन कधी शून्य पाहिलं नंतर काही झालं तरी मला रामसर आठवलं. रोज असं एकही दिवस जात नाही आमच्या घरात की कोणामुळे झालं. पण तुला असं वाटलं की खर्च एवढा सुरुवातीला एवढं भांडवल हे बेसल डोस आवडली? वडिलांना ते म्हणत होते तुझ्या हिमतीवरती कर. अरे वा, त्याला जे करायचं ते कर. अच्छा, पाऊल ठेवून चुलत्याच्या पाठीमाग चाल. तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं मग सगळं? आमच्या चुलती. तुमच्या तर भाऊबंती नाही का? नाही, एकदम लय भाऊबंती नाही आमच्याकडे नाही. त्याचं तंगडवड त्याचं तंगडवड नाही आपाप माया उत्पन्न होती. अरे वा, क्या बात आहे. मागच्या वर्षी तुमच्या मका अर्ध्यावच सुकून गेल्या होत्या, बिट्याच नाही आले. मागच्या वर्षी मका पाहिल्या मी म्हणतो आपण नेल्या काय कुणी अर्ध्या? 4 एकरामध्ये किती नाही, 3 एकरामध्ये 7 क्विंटल निघेल. यांचं कसं काय एवढं भारी? त्यांचे ते कृषी अमृत वापरलेलं होतं पहिले कांद्याला त्यांनी, आम्हाला अनुभव नव्हता ना, त्याच्यामुळे त्यांची मक्का टिकून राहिली. फार पाऊस नव्हता तरी तुमच्या सगळ्यांच्या आर्थिक वहीन आलीच होते गंज मोठे होते. 1.5 लाख रुपये आम्हाला झालेच, म्हणजे आम्ही काही तोट्यात नाही. म्हणजे त्या मकाचे आणि बाकीच्यांना खर्च जमा करेल. शेतकरी मित्र, आपण आज पुन्हा एकदा 4थ्या वर्षाला आपण आलेलो आहे सरलाताईंच्या प्लॉटमध्ये, ज्यांना आपण कौतुकाने लाडाने ड्रॅगन क्वीन म्हणतो. आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ड्रॅगनच्या शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मार्गदर्शनही केलं आहे, सपोर्टही केलं आहे. अनेक मोठमोठे शेतकरी त्यांच्या बागांना भेटी देऊन गेले आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि बागा उभ्या केल्या. तरी पण मित्रांनो, आज जेव्हा आपण ड्रॅगन शेतकऱ्यांच्या समस्या बघतो की त्यांच्या बागेमध्ये आजही समस्या आहे, काहीतरी फुलंच गळत आहे किंवा सड होते, करपा येतोय, मावा लागतोय, तर मग हे जे काही शेतीमधलं तंत्र आहे आणि त्याचे जे काही मंत्र आहे ते शिकणं खरं गरजेचं आहे. आणि आज आपला प्रयत्न हा राहील की त्यांच्या गेल्या 3-4 वर्ष जो अनुभव आहे त्या अनुभवातून ज्या गोष्टी आपल्याला शिकण्याच्या गरजेच्या त्या आपण आज शिकून घेऊया. ठीक आहे. नमस्कार. जे नवीन शेतकरी येतात, जुन्या सगळ्यांना तर माहितीच आहे, पण नवीन शेतकऱ्यांना तुमचा परत परिचय करून द्या. माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट राहते, तालुका येवला, जिल्हा नाशिक. ओके. आता किती वर्षापासून तुमची बाग आहे? आपण ज्या बागेत उभे आहेत ही किती वर्षाची? जे माल आहे ना तो 2.5 वर्षाची बाग झाली. 2.5 वर्षाची बाग झाली. आणि याच्या पूर्वीची तुमची तिकडची बाग आहे आपण मगाशी बघितली ड्रोन मधून, ती 4थ्या वर्षाची. ती 4थ्या वर्षाला आहे. गेल्या 3-4 वर्षाचा अनुभव जो आहे तो आपल्याकडे आहे की पहिल्या वर्षी केमिकलवर केला आपण. पहिल्या वर्षी तुमच्या कवितेत आलेल्या लोकांना सुद्धा तुम्हाला दाखवशी वाटत नव्हतं. म्हणजे लोक हसत होते आम्हाला. बरोबर आहे ना? मग ज्या वेळेस तुम्ही बदल केला पहिल्या वर्षी, मग पहिल्या वर्षी तुमचं उत्पन्न किती निघालं? कृषी अमृत आणि ते सुरुवात केली ना, सॉइल चार्जर सगळं डेव्हलप झालं होतं रानपूर्ण. किती पहिल्या वर्षी उत्पन्न निघालं तुमचं? आम्हाला वाटत होतं खर्च फिटेल, पण मग आम्हाला भरपूर म्हणजे 18 लाख रुपये झाले पहिल्या वर्षी. म्हणजे 3 वर्षापूर्वी 2 वर्षाचा प्लॉट जरी झाला पण डेव्हलप नव्हता. म्हणजे 2 वर्ष काहीच नव्हतं.
काय म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आयडियाच नव्हते म्हणजे बाकीच्या पिकांना मी जसे थकले तसे तुम्ही ड्रॅगनला पण थकले होते. म्हणजे पहिलेच आपण डोस वापरला असं काही लक्षातच येईना आणि 7-8 दिवस गेल्यानंतर हे जे शूट आहे ना मागच्या वर्षी कमी प्रमाणात होते पण ते डायरेक्ट असे जादू झाल्यासारखे डायरेक्ट खातात बाहेर आता सर एक कवळे शूट आहे ना तर याच्यात फळ निघाल अशी गॅरंटी नव्हती पण प्रत्येक याच्यात आम्हाला फळ भेटत गेलं. त्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये जर कार्बनचं सिंथेसिस झालं तर साखर आणि कार्बोहायड्रेट तयार होतात आणि जर नायट्रोजन सिंथेसिस झालं तर प्रथिनं तयार होतात. म्हणजे प्रथिनांची संख्या ज्यावेळेस वाढत जाते ना त्यावेळेस रस वाढत जातो आणि ज्यावेळेस कार्बोहायड्रेटची संख्या वाढत जाते त्यांनी गर वाढत जाते. या दोघांचं जर संतुलन असेल आणि भरपूर प्रमाणात असेल दोन्ही तर तुमच्या झाडामध्ये गर्भधारणा होऊन जाते आणि मग फळ भरपूर येतं. म्हणजे आमचं स्लोगन आहे सर ते राईट बसलं समृद्धी शाश्वत शेती समृद्धी शेती त्याचं स्लोगन राईट बसलं इथं तर आम्हाला परफेक्ट याच्यावर झालं. आणि यावर्षी वांग्यात बी आम्हाला जवळजवळ 9 लाख रुपये झाले वांग्यात आणि किती? कांद्याचे 13 लाख रुपये झाले. 4 एकरामुळे आम्हाला म्हणजे एका राऊंडला एका तोड्याला 700 कॅरेट मिळाले. कंटाळून गेलो होतो आम्ही तोडून नेमकं दिपाळीच्या पिरियड मध्ये आलो होतो. भगवान जब देताय ना वांग्याला वेगळे बाजूला पडेल राहायचे 2-3 दिवस निवड मग साहेब गेले कुठे मार्केटला झाली पडेल मी तसेच वायला वा तू कांदे व्हायचे छप्परच होतं खरंच छप्पर होतं छप्पर फाडलं बघा त्या फुटव्याला जागा नाही बाहेर जागा नाही सुद्धा जागा नाही मस्त नाही आपला माल टिकण्याची क्षमता जास्त आहे ना. बाकी कसं माल जर फुडला दुसऱ्या दिवशी माल गेलाच पाहिजे. आपला 6 दिवस घरी राहिला नंतर तरी चालतं. तुमचा माल बसतो कस का 20 किलो कॅरेट मध्ये म्हणजे तुमच्या कॅरेट मालाला वजन जास्त आहे असं 20 किलोची कॅरेट मध्ये बरं 20 किलो कॅरेट असतं आणि त्यांचं 17 किलोचं असतं आपलं 20 किलोचं असतं. बरं 19-18 म्हणजे त्यांचं लोकांचं 17 किलो भरतो बाकीच्यांचं आपलं 20 किलो 3 किलो इथं फायदा झाला ना. 3,000ला एक कॅरेट मग 200 निघाले 7 लाख रुपये झाले. हो होते ना मग हे आमच्या 4 दिवसापासून थोडा चालू आहे सर कंटिन्यू 1 लाख 6 लाख अशी पट्टी चालू आहे. हेच बारी पण एवढं शक्य आम्हाला सगळं ड्रॅगन मुळे झालं नाही दुसरं काय. आता लोकांना वाटतं तुम्हाला काही खजिना भेटला काल गाडी घेतली तर पण मग खजिना हाच आहे आमच्याकडं. नाही त्या खजिन्याला आम्ही ते आपलं सीएससीटीचं आपल्याला वैदिकचं जे काही तुम्ही देताय सगळं. तर मला सांगलीवरून इकडून फोन आला होता की तुमचं 10 महिन्याचं प्लॉट कसं काय वरती गेला 10 महिन्यात कसं सक्सेस झाला. खरंच वाटत नाही त्यांना. तुम्ही वैदिक वापरायला सुरुवात केली मग दुसऱ्या वर्षी किती झाला म्हणजे मागच्या वर्षी डबल वाढलं 45 पर्यंत गेला होता. 45 पर्यंत. आता मग आता 4थं वर्ष आहे ना आणि मग मागच्या वर्षी किती झाला मग मागच्याच वर्षी 4थं पहिल्या वर्षी काहीच वापरेल नव्हतं. पहिल्या वर्षी काही वापरेल नाही. दुसऱ्या वर्षी 18 लाख झाले तिसऱ्या वर्षी 45 लाख झाले आणि आता ह्या वर्षी आता पण किती झाले आता टोटल काही मारली नाही तरी काय 32 पर्यंत आतापर्यंत 32 म्हणजे आणि तेवढा परत आकडा मागच्या वर्षी कव्हर होईल. आता शिल्लक राहील मालामध्ये कारण माल भरपूर आहे म्हणजे 18, 45, 45 तर साधारणतः 90 आणि 18 म्हणजे 1,08,00,000 रुपये नुसतं फक्त तुमचं फळांचं उत्पादन आहे. नंतर वैदिक आलं थोडंसं मग त्या वर्षी वैदिक वगैरे वापरल्यावर दुसऱ्या वर्षी किती टर्नओव्हर झाला तो 45 लाखापर्यंत 45 लाखापर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच बागेचं वर्णन चाललंय सध्या. दुसऱ्या वर्षामध्ये याचं पण थोडंसं योगदान याचं थोडंफार योगदान भेटलं ना त्याला होतं. मग तिसऱ्या वर्षामध्ये मागच्या वर्षी दोन्ही मिळून किती टर्नओव्हर झाला परत 50च्या पुढे गेला असेल मागच्या 50च्या पुढे गेला. टोटल 50च्या पुढे गेलो. अच्छा म्हणजे हा जोडी झाला त्याला म्हणून 45, 50 4 एकर मिळून असं 4 एकर मिळून. त्याच्या अगोदर पहिलं वर्ष मात्र 18 एकर त्यावेळेस एकच बाग होता. एकच बाग होता. दुसऱ्या वर्षी बी एकच होता. हा थोडासा होता नॉर्मल 4-5 टन. हा थोडा होता. ओके. आता ह्या वर्षी दोघांचं 50-50 मध्ये म्हणजे हा 14 तो 60 असं दिसतंय मला चित्र पाहिल्यावर. म्हणजे हा आता या वर्षी तुमचं टनेज खऱ्या अर्थाने बाग तयार म्हणजे हा बाग त्याची बरोबरी केली या वर्षी. तर एकंदरीत माझ्या ते फळधारणा जर बघितली आपण इथे पाऊस लेट झाला ना पाऊस तुमच्याकडे उशिरा झाल्यामुळे थोडासा बाल उशिरा निघाला तर मग ताण तुमचा उशिरा तुटला. मग आता आम्ही जेव्हा गर्दी असते समजा मार्केट रेटचा हिशोब पाहून आम्ही त्यांना जुन्या बागेला पाणी लेट केलं. होतं पण लेट केलं पाऊस नव्हता. बरोबर आणि याला सुरुवाती अगोदर दिलं हे लवकर तयार झाला. तो आता अजून सेकंड स्टेज मध्ये म्हणजे अजून एक 20-25 दिवसांनी तो 20-25 दिवसांनी तो चालू होईल. हा संपत येईल आणि तो चालू होईल. तुम्ही अशा प्रकारे केलं म्हणजे पाणी फोडण्यावर फ्लावरिंग अवलंबून राहते. लक्षात आलंय सगळं. पाऊस नसल्याचा फायदा झाला थोडा आम्हाला. बरं पाऊस जर येऊन गेला असता मग सगळीकडे चालला असतं.
हा जो बाग आहे हा जवळपास 3ऱ्या वर्षाला आहे तसा. अडीच वर्ष. अडीच म्हणजे 3ऱ्या वर्षाला. दुसरा बहार आणि 3रं वर्षात. तसं अगोदर 11 महिन्यात काढला ना आपण तो धरायचाच नाही याच्यामध्ये. तसं याचं 3रं वर्ष आहे ना. 3ऱ्या वर्षात कसं फुल माल आला पाहिजे. चालू आता आज हा पहिला बहार आहे आमचा, अजून बाकीचे बहार बाकी. अच्छा हा पहिलाच आहे अजून. आता तिकडचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये किती पोल आहे सगळे. मग सी व्हरायटी कुठे आहे तुम्ही लावलेली याच्यामध्ये? त्या बाजूने तिकडे पाठीमागच्या बाजूने तिकडे. अच्छा. आणि दुसरी कुठली आहे? रेड जम्बो आणि 3री अमेरिकन ब्यूटी. असे 3 आहे तुमच्याकडे. मग ह्या 3 व्हरायटीमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे 3 वर्षाचं? 3 वर्षाचं आपलं अमेरिकन ब्युटीच फास्ट चालते फास्ट. म्हणजे कसं आहे साईज असली आहे याला, जम्बोला साईज आहे पण त्याला फळमाशीचा प्रॉब्लेम होतो जो आमच्याकडे नाही आज. पण जे मार्केटमध्ये आहे ना लोक ते त्यांना जम्बो नकोय आता. आणि सीला पण आहे, सीचा जास्तच आवाज लोकांचा आहे कारण त्याला ग्रोथ फास्ट आहे पण फळाचा प्रॉब्लेम आहे ना सर. तर याला याचा आहे अमेरिकन ब्युटीचा आहे, नंतर हा जम्बोचा आहे. बरोबर आहे. विषय असा आहे की व्हरायटीवर न जाता आपण जर पोषण व्यवस्थित ठेवलं तर क्वालिटी ही 100%. आता आमचं कोणतं आता जम्बो बी भारीच आहे ना आपलं, याला पण शायनिंग आहे सगळे, चाल पण व्यवस्थित आहे. एक मला याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची की समजा आतापर्यंत जर तुमचं रेकॉर्ड जर पाहिलं तर व्हरायटीचा विषय आलिदा ठेवू आपण बाजूला ठेवू. कारण व्हरायटीचा विषय हा कसा आहे की मार्केटमध्ये पण व्हरायटी नाही विचारली जाते, मार्केटमध्ये क्वालिटी विचारली जाते. नक्कीच ना. शेवटी बघा पहिली गोष्ट महत्वाची मला ड्रॅगनच्या शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे की समजा मी तर सी व्हरायटीच्या फार प्लॉट पाहिलेले नाही, परंतु जे प्लॉट पाहिले आपल्या वैदिकवाल्यांचे त्या प्लॉटमध्ये सीचा माल आहे ना. बरोबर आहे ना. हा सीचा माल आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता मागाशी माझ्या हातामध्ये जे 3 फळं होते आणि हे 3 बरोबर आहे ना. हे 3 फळं वेगवेगळ्या व्हरायटीचे. हे अमेरिकन ब्युटी आहे, हा जम्बो आहे आणि हा सी आहे. म्हणजे हे 3 व्हरायटी 3 आहेत. तर फार तसं विचार केला तर तसं काही फारसं विशेष बदल नाहीये. गोडीत बदल फक्त. जम्बोची साईज चांगली येते मोठी. की जर तुम्हाला ड्रॅगनची शेती करायची तर नंबर 1 गोष्ट की तुम्ही तो प्लॉट आधी केमिकलवर सुरू केला होता, हा प्लॉट तुम्ही डायरेक्ट वैदिकवर सुरू केला, तर दोघांमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? आजही काय फरक वाटतो? आता आपण म्हणतो ना कसं जम्बोची फास्ट ग्रोथ आहे तशी वैदिक चालू केल्यापासून याच्यात ग्रोथच फास्ट आहे. याच्यात पहिल्यापासूनच आमची कोणती व्हरायटी असल्या ग्रोथ फास्ट बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आपण जर अभ्यास केला त्याचं जर प्लॉटचं बघितलं आणि ह्याचं जर बघितलं तर हा 3ऱ्या वर्षी त्याच्या बरोबरीने आलेला आहे. 2 वर्ष तो अगोदर असून सुद्धा. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात जर पोषण असेल तर तुमची जी व्हरायटी कुठली असो तुम्ही त्या पोषणाच्या ताकदीवरती बाग तुमचा वेगाने तयार करू शकता. नंबर 1. नंबर 2 की तुम्हाला सातत्याने उत्पन्न निघत आहेत 3-4 वर्षापासून. बरोबर आहे. आज काही नाही म्हटलं तर आपण मागच्या वर्षापर्यंत हिशोब केला होता की तुमचे ते 45 आणि 50 95 झाले. 95 आणि 18 1 कोटीच्या पुढे जातो. म्हणजे 95 आणि 18 किती झाले? ते 8 आणि 5 तर ते एक किती होईल? 1 कोटी 10 लाख. 1 कोटी 13 लाख रुपये. म्हणजे 1 कोटी 13चा आकडा तुमचा हा आहे. परत रोपाचं तुमचे 20-30 असतील म्हणजे 1.5 कोटी रुपये तो ऑलरेडी झाले. सर्टिफाय झाले. आता बागेची गुणवत्ता बघूनच झाली. हा तुमची नर्सरी पण शासनाने महाराष्ट्र शासनाने परत तुमच्या अधिकारी पण आले होते, त्यांनी पण सर्टिफाय केली, तपासणी केली. पूर्ण फळ चेक केल्यावरच झाली ना. बरोबर आहे. बागेची पूर्ण म्हणजे गुणवत्ता तपासली सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला महाराष्ट्र शासनाने म्हणजे सर्टिफाय पण केली. अधिकारी मी पाहिले मागच तपासणी झाली होती. म्हणजे तुम्ही नर्सरी पण तुम्ही असं नाहीये की बाबा इलिगल करताय, ती पण लिगल करताय. आता याच्यामध्ये मला विचारायचं काय की मग शेतकऱ्यांना आज तुम्ही यावर्षी सांगताय की आता किती माल आता झाडावर आहे तुमचं सध्या? एक फळ किती आहेत? 60-70 फळ आहे. तिकडे तर पाहिले मी नुसते फळच फळ 150 आणि हे 60-70. मग आता याचं कसं म्हणजे आता पाणीच नव्हतं ना. विचार केला तर पाणी नसताना इतका माल दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्याचं धरलं किती दिवसांपूर्वी धरलं हे? कोणत्या दिवशी पाणी दिलं तुम्ही याला? जूनच्या 1 तारखेनंतर. 1 तारखेनंतर. आणि तुमच्याकडे पाऊस किती झाला? पहिला पाऊसच झाला नाही अजून पाहिजे असं. थोडा पाऊस झाला. थोडा पाऊस चालू आहे आता असंच येतोय. म्हणजे मोठा पाऊसच नाही तुमच्याकडे. आम्हाला अजून विहिरीला पाणी उतरेल. ड्रिपला पाणी द्यायला आजही ड्रिप द्यावं लागतं. ते बी खाणीतून पाणी काढून 1-1 तास आम्ही पाणी. या खाणीतून का कधी पाणी असत अजून पोषण वाढवता आलं असतं पण त्याच्यामुळे आम्हाला ब्रेक लागला. खायला घालते ना आपल्याला पाहिजे त्याला. अच्छा. हा त्याच्यामुळे साईज वर थोडासा परिणाम आहे. म्हणजे एकंदरीत
प्रतिकूल परिस्थितीमध्ये का होईना पण तुमच्याकडे इकडे 70-80 पाणी नसताना हे पैसे आपल्याला भेटू राहिला. आता मॉल आलं ज्याच्या ठिकाणी जर दुसरं पीक असतं काय आलं असतं? काहीच नसतं आलं. साधारणतः तुमचं बजेट काय ह्या वर्षी समजा? एक फ्लॅश गेला पण कमी होता तो. हा आता हा चांगला आलेला आहे. किती जाईल माल? 70-80 हे ते 150 धरले तर साधारणतः याच्या एका झाडावर 70-80 म्हटलं किती माल निघाला? आता साधारण आता आपलं जे हार्वेस्टिंग आहे ना 7 ते 10 किलो पर्यंत आहे. अजून बाकीचे बार पुढे माग. अच्छा, म्हणजे याला मला रिपीट बार जास्त मिळणार पुढे. हो. ओके. मागच्या वर्षी आपल्याला जो 50 किलो पर्यंत 60 किलो पर्यंत माल भेटला एका खांबाला. त्याला साधारणतः किती कॅरेट? हा प्लॉट तुमचा तयार झाला आता किती दिवसात झाला? आता हा 40 दिवसाचा. 40 दिवस चालू होतं. पूर्ण गेला. तुम्ही जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये धरला असेल. जूनच्या पहिल्या हप्त्यात पाणी चालू केलं त्याच्यानंतर 15 दिवसांना फ्लॅश निघाला. पैसा मान सन्मान कोणाला नको आहे? सगळ्यांना हवाय. पण त्यासाठी काय मोजावं लागते? किंमत. बरोबर आहे. आणि ती किंमत काय असती? निष्ठा पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि सातत्य पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही 2-2 दिवसाला टेक्नॉलॉजी बदलणार. चिम्या आला तो काहीतरी सांगणार, गोम्या आला तो काहीतरी सांगणार. आता आपण जूनच्या पहिले ज्या टायमाला पाणी सोडायचं सुरुवात केली ना त्या टायमाला आपले चव्हाण पाडगावचे त्यांची कोण 60 गुन्हा डोस भरला पहिला, मग पाणी चालू केलं आम्ही. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो डोस काय भरला तुम्ही त्यावेळेस? त्याची गरजच ना आता पाण्याची. तुम्ही कृषी अमृत किती घेतलं? एकरी 20 गोण्या. एकरी 20 गोण्या. त्याच्यामध्ये RNPH किती मिक्स करता मग? 3 किलो एकरी. मग आता असे किती डोस तुमचे वर्षभरात होता याला? 4 व्हायलाच पाहिजे ना. 4 होता. पहिला कधी देता? समजा आता जून मध्ये देतो, परत अजून 1 महिन्याने देणार आहे, परत 2 महिने झाले मग देणार. जेव्हा बाग जाते तेव्हा परत देणार. मे मध्ये परत सुरू करा. म्हणजे सुरू करायच्या अगोदर परत देणार. म्हणजे असे 4 डोस तुमचे होता. म्हणजे 4 त्रिक 12 आणि 4 चोक 16 म्हणजे 64 किलो तुमचं RNPH जातं एकरी आणि 12 किलो तुमचं कृषामृत जातं वर्षभरामध्ये. तर हे सगळं दिल्यावरती तुम्हाला बाकीचं टेन्शन काय राहतं? मग फवारे किती मारता तुम्ही? फवारेच काय नाही आता हेच फवार घेतला तर तेवढाच, बाकी काही नाही. किती फवारे झाले असतील या बागेला? 2 फवार लागतच नाही ना ड्रॅगनला. असं ते जंगली पीक आहे आणि त्याला फक्त पोषणाची गरज. तुम्हाला जर माल जास्त पाहिजे असेल तर जितकं जास्त पोषण राहील तितका माल ते देणार. तुम्ही कधी शिलाजी ट्रीटमेंटच्या बद्दल कधी म्हणजे डोक्यात कधी घेतला कधी का? हा केलेली एकदा. आणि जे आता माझे शेतकरी समजा तुमचे आहे वेगळे, पण मी जे रोप देते ना तर त्यांनी शिलाजीचा एकदम छान अनुभव सांगितला. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात एक आंबा जोगायचे आणि एक परळी वैद्यनाथचे. तर त्यांनी शिलाजीत उन्हाळ्यात पण दिलं ना तर त्यांच्या बागेला सनबर्निंगचा प्रॉब्लेम कुठला आलाच नाही. अच्छा अच्छा अच्छा. बर. आणि एक त्यांचे ते फुटवे वाढत होते. मग त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री झाले, कारण मला लई डोकं लावे त्या लोकांचं सारखं चालूच राहत होते काय करायचं. तुम्ही एवढं पिकवलं म्हणलं प्रत्येकाला अपेक्षा राहते 2 शब्द यांच्याकडून ऐकावे. झाड बी लेकरूचे ना आपलं. तुम्ही त्याच्यावरती जे अत्याचार करणारे केमिकलचे असो PGRचे असो ह्या सगळ्यांनी त्याच्यावरती त्याचा दुष्परिणामच होणार आहे हे चांगलं माहिती. आत्ताची तुमची सोय होऊ राहिली, तुम्हाला तुमचं समाधान होऊ राहिलं का नाही? अरे रोग थांबला बरं का, पण मुळात रोगावर तुम्ही एनर्जी खर्च करताच कशाला? हा पहिला प्रश्न आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे याला फक्त आला तारा लोक रिमावा येतो, दुसरा आजारच नाही. बरोबर. तो पण मी नेहमी सांगेल तुम्हाला का तुम्ही जे मशागत करता का नाही ही मशागत त्याला कारणीभूत आहे. लक्षामध्ये जोपर्यंत तुम्ही मशागत करताय ना तो पण तुम्हाला तो त्रास होणारच आहे. तुम्ही मशागत बंद करून टाका, गवतावर प्रेम करा तुम्ही पहिलं. आता झाडांवर करता की नाही? लावायचं ना, काही पण लावा, त्याच्यासाठी काही पण लावा, पण तुम्ही झाडावर जसे प्रेम करता की नाही तसे गवतावर पण प्रेम करा. मला सांग गवत कोणी तयार केलंय? बरोबर ईश्वरानीच. झाडं त्यांनीच तयार केली. म्हणजे माझं कसं आहे, जेवढे जे ड्रॅगनचे शेतकरी रोप दिले किंवा नाही दिले, ज्यांना नाही दिले ना त्यांना पण मी मार्गदर्शन करते. बागा त्यांच्या आहे चांगले ना. तुमचं कसं आहे माहिती का? तू एक सांगू का पहिली गोष्ट? SCT वैदिक मुळे एक पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली. चांगले लोक आता बरेच लोकांनी ड्रॅगन लावलं माझ्या अगोदरचे, ज्यांनी आता आम्हाला कधी म्हणजे आम्ही गेलो होतो व्हिजिटला तर त्या लोकांनी यांनाच मध्ये घेतलं. मी बाहेर होते एवढ्या लांब जाऊन,
बर. तो माणूस इथे आल्यावर शिकायला गेला तुम्ही त्याला त्याच्याकडे? इतकं फेल झालं तो आला इथं आपल्याकडे. बर आज असं शांत नाही. आता आला होता मागे बर बर तर तो एकदम म्हणजे एकदम त्याच्यासोबत दुसरा होता म्हणे आपल्याला एका बागेत जायचं म्हणे साग पाहायला. तो आला तर आम्हाला पाहिलं त्याला. तो म्हणे कधी "अहो, झाला? तुम्ही तर आमच्या तिथं म्हटलं आता पण मी तुम्हाला काय मध्ये येऊन कसं नव्हतं दिलं? दाखवलं? हा पण त्याला इतकं वाईट वाटलं. त्याने माझं अभिनंदन केलं कृषी थान मिळाला आणि आपला एक मराठी माणूस. त्यावेळेस आम्ही कुठं होतो आणि तो कुठं होता. खरंय खरंय तो काही लाखात खेळत होता. हो बरोबर. त्या टायमाला 250-300 रुपयाचं मार्केट होतं. त्यावेळेस तो माणूस म्हणजे इतकं त्याने आम्हाला अशी वागणूक दिली. आता याच्यावर कॅमेऱ्यात नाही बोलायचे पण त्याला इतकं म्हणजे असं खूप शॉकिंग झालं तर इथं पण. हे बघा आणि त्याच्यासोबत जो आला तो सांगायचा यांना कृषीतान भेटला असं भेटलं तसं भेटलं नर्सरी सर्टिफिकेट. त्याला म्हणजे एक शब्द सुद्धा तो म्हणे ज्याने आणलं तो म्हणे ते आले तेव्हा ते इतके बोलत आले म्हणे निघून जाताना तर त्यांचं तोंडच बंद झालं होते. त्यांना मग नंतर मी सांगितलं का असं असं झालेलं. काय होतं बरं का हेच महत्वाचं आहे. तुमच्याकडे ग्लॅमर येतं ना. ग्लॅमर म्हणजे प्रसिद्धी मिळते माणसाला. ग्लॅमरचा मराठी अर्थ काय होतो प्रसिद्धी. ज्यावेळेस तुम्हाला प्रसिद्धी मिळते प्रसिद्धीच्या झोतामध्ये येतात ते प्रसिद्धीचं जे काही तुमच्या अंगात जे काही ती काही झूल असेल ना ती तुम्हाला सहन झाली पाहिजे. हे तिन्हीच माणूस काय होतो ताटून जातो आणि तिने जर ताट झाला माणूस एकदा की मग त्याला आजूबाजूला सगळं दिसायचं बंद होतं आणि मग स्वतःला तो एकटाच दिसतो असं सगळीकडे. नाही असं नाही. दिवस कधी पण बदलते ते ठेवले नाही सांगता तो. पैसा इथेच राहणार आहे. तुमचे बंगले गाड्या सगळं इथेच राहणार आहे. तुमची प्रसिद्धी सुद्धा इथेच राहणार आहे आणि सगळं सोडून आपल्याला जायचंय. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्यावेळेस 4 लोकांना मदत करता आणि त्यांच्या घरामध्ये तुमच्यामुळे लक्ष्मी येते त्यावेळेस खराखुरा नारायणाला आनंद होतो. आनंद एका गोष्टीचा आहे की मला जेवढे लोक जोडले गेले ना त्यांचे असे संबंध झाले इतके प्रेमाचे. आता माझे आम्ही हैदराबादला गेलो म्हणजे बालाजीला गेलो तेव्हा त्या माणसाने आम्हाला कुठे आले सारखे फोन चालू होते. हा तुम्ही फिरवले तेव्हा रूम बुक करून ठेवला आमच्यासाठी तुमच्यासाठी जेवणाचं सगळं. आम्ही नाही म्हणत तरी ऐकलंच नाही. सगळं गायडन्स केलं. एवढं प्रेम तुम्हाला कोण मिळालं? त्यांच्या घरासवळच रूम. आपले नातेवाईक तरी करतील का? नाही नाही आणि घरून निघाल तेव्हाच फोन चालू झाले, कुठवर आले असं. आणि बाहेर राज्यात जाऊन आपल्याला एवढं प्रेम भेटतं म्हणजे काय कमी झालं? म्हणजे तिथे आम्ही एकदम नवीन होतो आता पण त्यांनी इतकं गायडन्स केलं. हैदराबादला आंध्र प्रदेशमध्ये पाहून आलो आम्ही. त्यांनी सगळं आम्हाला सांगितलं कसं जायचं काय सगळं पूर्ण गायडन्स केलं. थोडक्यात म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला बाकीचे शेतकरी आजही एवढा रिस्पेक्ट देता. ठीक आहे पैसा तुमच्या काय त्यांनी परत कोल्हापूरला आपले शिवाजी चव्हाण त्यांच्याकडं ते पण सारखं कॉल म्हणजे तुम्ही जायचंच नाही म्हणे इथून भेटल्याशिवाय. मग परत तिथे गेलो होतो. थोडक्यात मला सांगायचं काय यातून तुम्हाला की शेतकऱ्यांनी शेतीबरोबर थोडंसं काय कमवलं पाहिजे. आनंद माणुसकी पण कमवली पाहिजे. प्रेम कमवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही तुमच्या झाडावर प्रेम केलं तुम्ही त्याच्यातून प्रेम करायला शिकले. तुम्ही जर केमिकल वापरत असते तर शिकले असते की प्रेम करायला? सगळेच आपल्यावर प्रेम करते म्हणजे नुसते आपल्याकडून नर्सरी नेले असेच नाही. असे प्रेमाचे खूप आपल्या बागेत येऊन गेले भेटले किंवा त्यांनी आपल्याला पाहिलेले ग्रुपला. शेतकरी येणार आहे. आता आपल्या इथून येणं नेलंय ना आपण राजस्थान मध्ये गेले ना रोप इथून पंजाबवाले नेले काही अगोदर नेले परत नेले आणि ते पूर्ण. हा बघा म्हणजे थोडक्यात ज्या ज्या शेतकऱ्यांना आज तुमची जर बागेची जर ग्रोथ पाहिली फुटवे कुठून निघाले हा मोठा प्रश्न आहे गंभीर. म्हणजे बाहेरून फुटवे दिसतात पण आतमध्ये त्याचा शेंडा कुठे आहे हे जर शोधायला गेलं तर सापडेल का आपल्याला? नाही सापडत. आता ते म्हणजे एक किती शेतकरी डेली 2-3 येत राहते आणि त्यांना असं कधी आपल्याला हे नाही केलं की बागेला असं म्हणजे खूप म्हणजे कोणाची नजर नाही लागली. आता ते हैदराबाद वरून आले जे श्रीनिवास रेड्डी सरांना माहिती आहे ग्रुपवर सगळं महाराष्ट्रात माहिती तर त्यांच्या बागेत जाऊन आले ते म्हणे तिथं पण त्यांनी असं काही ठेवलंच नाही म्हणे डेव्हलप काय. आता इथं जेवढं आहे तेवढं त्या बागेपेक्षा ही बाग आम्हाला आवडली असं शेतकरी असं म्हटलं. माल वाढल्यामुळे आम्ही यावर्षी शेणखत वाढवलं तर ते पण आपलं घरच्या गायांचं. अच्छा गोअमृत मग त्याला मिळतात करायचे ना प्रयत्न ऑर्गॅनिक समजा काही एकदमच रेग्युलर चालू आहे. काय फरक पडतो ते शेणखताचा? एकदम घट्ट म्हणजे असं म्हणजे त्याची ताकद जात आहे. बागेला टाकतो याचाच आनंद आहे आम्हाला. म्हणजे गोअमृत तुम्ही वापरताचा फायदा आहे. बरोबर नाही घातलं दुधासाठी नाही गाय घेतल्या फक्त शेणासाठी. फक्त शेणासाठी. आणि गाई 4-5 गाई आहे गावठीच गाई आहे ना. सगळ्या गायांचं शेण इथे वापर सगळ्यांना मिल्क चार्जर चारता. बरोबर आहे चार्जर असतात सगळ्यांना रेग्युलर.
बंद नाही कधीच. ते तुम्हाला भेटायला नाशिकला आले होते, त्यांनी ते गाईचे शेण मिल्क चार्जर घातलेलं गाईचं शेण पायाला टाचेला बांधलं होतं, तर त्यांचे पाय बरा झाला. गाईच्या मिल्क चार्जरचा रिझल्ट एकदम भारी, खतरनाक. हे सगळेच सांगतात, हे सगळेच सांगतात. त्यांनी पायाला ते गोअमृत बांधलं आपलं. मला सांगा, पायाला बांधून जर माणूस रिपेअर होतो तर झाडाला बांधल्यावर झाड रिपेअर नाही होणार. त्यांनी काय प्रयोग केला त्यांना पण ते मला सांगत होते, संजय गुरव. कसं आहे माहिती का, ही ती थेरपी आहे, ही एक प्रकारची एक ती पद्धती आहे, उपचार पद्धती. पहिलं पाणी देऊन 50 दिवस झाले, 50 दिवसामध्ये माल तयार आहे. 40 दिवसात 40 दिवसात माल होतो. एनर्जी यायला त्याला 15 दिवस लागतात, तिथून पुढे कळी लागते. अच्छा, म्हणजे 50-60 दिवस धरायचे आपल्याला पाणी चालू करून. 40 दिवसामध्ये फळ तयार होतं. लोक एवढे दिवस वाट बघतात. मार्केट मध्ये रेट चांगले आहे आता. आता किती रेट आहे? 180 पर्यंत. बापरे. पण आता तुम्ही गेले का लगेच चालू करणार. असं आहे का? मेडिसिन म्हणजे त्याच्यामध्ये थांबले होते तुम्ही? हा, तुमच्यासाठी थांबलो. तोडून तुम्ही फोटो टाकले होते कालच. ते काढले मी. आता तिकडे निंदायचं काम चालू, तेव्हा चालू होतं थोडं थोडं काढायचं काम माझ्या. टाकलं ग्रुपवर तर ग्रुप येस आता ड्रॅगनच म्हटल्यावर मग त्याच्यात किती टाकलं तरी कमीच आहे. काय वाटतं तुम्हाला, एकंदर सगळे शेतकरी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी चांगलं लक्ष, टायमिंग काम केलं पाहिजे, पोषणावर लक्ष दिलं पाहिजे. टायमिंग काय केलं पाहिजे? टायमिंग म्हणजे आता हेच ना, पोषण, बेसल डोस. हो बरोबर आहे. आता झाडाची आता साईजच्या टायमाला काय, सेटिंग साठी काय, फ्लावरिंग साठी काय, या गोष्टी. ते जे शेड्यूल आहे आपलं, त्या शेड्यूल मध्ये काही कमतरता वाटते का? शेड्यूल प्रमाणे चाललं तर. आणि ह्या वर्षी 50चा आकडा क्रॉस करणार परत दुष्काळ सुद्धा. म्हणजे या वर्षी 2ला तुम्ही क्रॉस करणार. हा, मग आता एवढं सगळं झालं आमचं, बरोबर आहे ना. जे आयुष्यभर आपण जेवढं करायचं तेवढं पूर्ण झालंय. आता काय करायचं आयुष्यात? आता काहीच नाही राहिलं. आता मस्त चमकत चालले दरवर्षी. काय रे पप्पा, दरवर्षी चमकायला लागले जास्त? तसं काही नाही. समाधान समाधान जे समाधान खूप महत्वाचं आहे. म्हणजे आमचे किती तुमचे पहिले व्हिडिओ आहे 4 वर्षापूर्वीचे, 2 वर्षापूर्वीचे, 3 वर्षापूर्वीचे जे व्हिडिओ आहे ते जर पाहिले सलग असे टप्प्याटप्प्याने, तर तुम्ही चमकतच ना. काय आणि किती पैसा आला ना ते तर महत्वाचं आहे, पण समाधान मानणं खूप महत्वाचं. नाही, तुम्ही समाधान मिळवता कशामुळे? तुम्ही दुसऱ्यांबरोबर तुमचं ज्ञान शेअर करता, तुमचं परत तुम्ही तुमचे बागेचे रोप शेअर करता लोकांबरोबर, तुमचं मार्गदर्शन, परत आता तुमचा वेळ खर्च करता दुसऱ्यांसाठी. काय वाटतं तुम्हाला? मॅडमला काम काय तेवढेच फक्त मार्गदर्शन करणे, टाइम फोन घेणे, बस नर्सरी देणे, नंतर त्याचं काही संबंध कारण ते काम आपल्याकडे नाही. परत पुढे काय करायचं चालूच राहतं. बरं. आता ह्या बागेबद्दल समजा तुमच्या मनामध्ये की बाबा आपल्याला इथून अजून काय अपेक्षा आहे असं वाटतं का? काही अपेक्षा तर काही म्हणजे आता हेच लोकांना मार्गदर्शन आले येते इथपर्यंत खूप लांबून आहे, त्यांचं पण भलं झालं पाहिजे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाचं भलं झालं पाहिजे, हीच तुमची इच्छा. महत्वाचं आमचं कसं सगळं भेटलं ना आम्हाला,
आमचं आता काही बँक बॅलन्स थोडीच इथं सांगायचा विषय. तो माहिती साऱ्या जगाला. घरदार झाले, सोनं नाणं जे हाऊस 2 महिने कधी मी घालून राहत होते तेव्हा आता पूर्ण सगळंच झालं. म्हणजे नातेवाईकांना नाही हिनवायचं मला, पण त्यांना कौतुक आहे माझं. अरे वा, मी जेव्हा कष्टातून केलंय तुम्ही. प्रत्येक वेळेला शून्यातून तुम्ही इथं आले आणि इथे येऊन कधी शून्य पाहिल्यानंतर काही झालं तरी मला रामसर आठवलं. रोज असं एकही दिवस जात नाही आमच्या घरात की कोणामुळे झालं. ते तुमच्या मनाचं मोठेपण नाही, मोठेपण नाही, जो आहे तेच. कारण ज्यावेळेस आम्ही एससीटी यूज करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कुठलंही नॉलेज नव्हतं. तेव्हा अजिंक्य सर आणि ते आले, त्यांनी कसं झाकायचं ते सुद्धा माहिती नव्हतं. खत कुठं भेटतं हे पण नव्हतं. जेव्हा आम्ही सुरुवातीला वापरलं सर, फक्त आम्ही कृषी आमदार सुरुवातीला मी 4 एकर कांद्याला वापरलं. तू काय भूक लागली. जेव्हा आम्हाला तिथून सुरुवात झाली ना, तिथूनच सुरुवात आहे आमची. सुरुवात तिथून. सुरुवातीला कांद्याला वापरलं ना, मला 2 महिन्यापर्यंत रिपोर्टच भेटला. हे सगळे माझ्याकडे रागाने पाहिजे. काय तू कशाला ते ना काय होतं काय नाही. जेव्हा तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवते ते माझ्याकडे फोटो आहे अजून. जेव्हा लाईन लागली कांद्याची, लाईन अशी कांद्याला वापरताना का बर, तेव्हा नुसते हसायचे. मी म्हणायचे कांदा आहे ना, म्हणजे तुम्ही घरी दिला होता मला, साधारणतः तो दिवाळीच्या नंतरच काढला होता. पूर्ण मार्केट मधला कांदा, म्हणजे हा येवला तालुका आहे तो कांद्यासाठी फेमस आहे. तर लोकांचे कांदे न टिकल्यामुळे भाव जे काही पडून जातात नंतर, म्हणजे भाव वाढतात आणि भाव भेटत नाही आधी तर त्यांना भाव पण चांगला भेटला. आणि जो कांदा आहे म्हणजे विदाऊट पावडर न मारता तो तसंच चाळीमध्ये होता. कलर पण मॉलला पण माल मागितला होता आमचा कांद्याचा. आणि आमच्या लोकांच्या कशा अशा चाळ्या राहत्या मोठ्या, आम्ही त्या चाळीत राहत होतो, कांद्याच्या चाळीत. किती वर्ष राहिली चाळी जी होती कांद्याची ती बांधावर होती. किती वर्ष राहिली तुम्ही चाळीत? आम्ही 6 वर्ष राहिलो. 6 वर्ष राहिली. ड्रॅगन अगोदर लावलं, नंतर मग इथून पुढे सुरुवात झाली. मग घरदार सगळं बरोबर. आम्ही घरात नाही विचार केला घेतला तेव्हा वाटत नव्हतं आमचं घर वरती जाईल. तुम्ही हा बाग जेव्हा लावला तर हे परत विकून टाकाय तुमचं प्लॅनिंग होतं? काढायची विचार. आम्हाला काय असं कुठून काही दुसरं तर काही भेटलं नाही. आम्ही तर सगळं ड्रॅगनच उभं केलं. त्याची लाईन लागली मग याचं उभं केलं. नाही तर याचं तुमचं रद्द करायचं काम चाललं होतं. रद्द करायचं होतं विचार. बरोबर आहे ना. काय आलं, एक दिवस असंच कंटाळा आल्यासारखं झालं. म्हणलं आपण एवढं खांब एवढं पैसा खर्च करून हे कांद्याला राहू देऊ म्हणलं एवढं वावर. पण नेमकं त्याच्या अगोदर एक दिवस गेलो मार्केटला, मला वाटतं 4 का 5 कॅरेट नेले होते. 230 रुपये भाव गेला. 5 कॅरेट पैसे झाले किती ते विचार करा तुम्ही. 18 किलोचं कॅरेट. तिथं आलं मग परत मी लागले. असं काही नाही रेटचं. आणि याची खासियत एक आहे की आता आमचा जो माल कोणी राहू दे, आता जे शेतकरी इथे येऊन गेले ना ते 2दा-3दा पण आलेले. जेव्हा आले तेव्हा माल आहे आपल्या बागेमध्ये. थोडक्यात एससीटी वैदिक असल्यावरती बडे आरामशी शेती. काय वाटतंय? आणि ड्रॅगन शेती अशी का टेन्शन फ्री नाही. रात्री उठून पळायचं नाही, बनवून करायचं नाही, काही चालू आहे. पोषक आहे. नाही तुम्हाला झालं पोषक, पण याला केमिकलचे शेतकरी याला रोग म्हणते. हा काय पडू राहिला म्हणत्या रोग. तुम्ही जर कधी स्टेटमेंट ऐकलं असेल, कारण मी शेती केलेली आहे, टमाट्याची शेती असायची आमची ह्या काळामध्ये. आणि सगळे माणसं म्हणायचे तांबटे बांधताना हा काय रोग पडू राहिलाय. म्हणजे ही टिपटिप बारिश आहे बघा, ह्या पावसामुळे धो पाऊसही नाही आणि उघडी पण नाही. यांनी काय होतं की जेवढ्या प्रकारचे जे जीवजंतू आहे, रोगजंतू आहे, यांची काय होती वेगाने वाढ होती ह्या पावसाने. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त फंगस डेव्हलप होतात, सगळ्यात जास्त बॅक्टेरिया डेव्हलप होतात ह्या वातावरणामध्ये. आणि म्हणून जर रोगाचं अनुकूल वातावरण असेल तर रोग वाढतात, आणि जर पोषक अनुकूल वातावरण असेल तर तुमचे मित्रजीव वाढतात. तुमच्याकडे मित्रजीव वाढू राहिले, वैदिकमध्ये मित्रजीव वाढता, म्हणून यांना हे काय वाटतं पोषक. तुमच्या बागेत आलो तुम्ही काय म्हणते पोषक, आणि केमिकलच्या बागेत गेलो ते म्हणते हा रोग आहे. शेवटी निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही. बरोबर. कृष्णाने ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये दुर्योधन पाठवला आणि सांगितलं एक पुण्यवान शोधून, त्याला एक नाही भेटला. तो म्हणे सर प्रत्येकाने म्हणे की कृष्ण अरे म्हणे एक प्रत्येकाने थोडं तरी पाप करेलच. आणि ज्यावेळेस अर्जुनाला पाठवलं तो म्हणे एकही पापी नाही म्हणे, का प्रत्येकाने थोडं तरी पुण्य करेल. तुम्ही पाहता का हे महत्वाचे. तसं तुम्ही देता काय निसर्गाला. तुम्ही निसर्गाला जर अमृत दिलं तर सगळं पंचमहाभूत तुमच्यासाठी पोषक आहे. आणि तुम्ही निसर्गाला जर केमिकल दिलं, विष दिलं तर सगळे पंचमहाभूत तुमचा नाश करणार आहे. बरोबर ते तुमच्यासाठी खरं निघालं का नाही. आज लक्ष्मी आली तुमच्या घरामध्ये, कष्टाने आली आणि तुमच्याकडे नम्रता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे आजही बी निष्ठा आहे आणि स्मृती आहे. आपण लोक काय म्हणते नाम जप करा, नाम म्हणजे काय माहिती का,
की सगळं तुला देवानी दिलं हे लक्षात ठेव. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा नाही राम सर का बरं लक्षात ठेवतो तुम्ही का त्यांच्यामुळे आपल्याला दिसलं बरोबर आहे की नाही. तुमच्यासाठी ते जे राम सर आहे हे देवत्व रूपाने आहे ना. कृतज्ञ होण्यापेक्षा कृतज्ञता पाहिजे. मग ती कृतज्ञता जी आहे तिच्यात ताकद आहे. राम सरांमध्ये ताकद आहे असा नाही विषय, तुमच्या श्रद्धेत ताकद आहे. मग ती जी श्रद्धा आहे ही जर प्रत्येकाने ठेवली एसटीच्या वैदिकच्या प्रती तर तुम्हाला सांगतो काहीच नाही होत. आणि तुम्ही जर श्रद्धाच नाही ठेवते त्याच्यावर शंका घेता अरे रोग दिसू राहिला. आता समजा तुमच्या बागेमध्ये एखाद्या अधिकारी जळलेली नाही का हे बाई जळली की नाही देणार का तुम्ही. नाही तुम्ही त्याच्यावर फोकस करणार का. तुम्ही जर याच्यावर फोकस केलं तुम्हाला लगेच काही जाऊन पावडर आणावं लागते. असं समजा एखादा आला इथं बागेमध्ये आणि तो तेच पाहिला हे का बरं होय. या वर्षी टेम्परेचर किती 45-48 पर्यंत. तुला चांगले फळं दिसती नाही, चांगल्या काड्या बी दिसती नाही, तुला तेच दिसत मग तुझ्या बागेत तेच होईल. तू म्हणतो ना वरून कारण तू त्याच्यासाठीच प्रयत्न करतो. बरोबर. काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर फोकस करा. समजा 200-300 पानं आहे त्याच्यामध्ये एखादं डॅमेज झालं काय फरक पडतो. निसर्ग आहे ना तो निसर्ग आहे ना. टेम्परेचरला तुम्ही आडवं नाही जाणार. आणि 100 लोक जन्माला आले ते 100च्या 100 जण 70-80 पर्यंत पोहोचते का. त्यातले तर काही जण तर जन्मला जाते माणसं, काही जण 10-12 वर्षाची होताना जाते. आता तुम्ही याला या सावलीसाठी वर प्रयोग केला पण तुम्ही काहीच नाही टाकलं. का नाही टाकलं. तुम्हाला काय बदल दिसले त्याची. त्याने फ्लावरिंगला प्रॉब्लेम येतो ना नंतर. का बरं प्रॉब्लेम येतो. सूर्यप्रकाश पूर्ण भेटला पाहिजे. आता सागाला आम्हाला इतकी मेहनत घ्यावी लागू राहिली नेमकं. यामध्ये साग लावला पण ते छाटायला खूप त्रास होऊ राहिला आहे की नाही. तुम्ही साग लावला तो सुरुवातीला लहान होतं रोप तो पण तुम्हाला मदतगार साबित झाला. पण आता तुमची काय राहिला तो हलकर राहिला तो उलटा. का बरं अडचण करू राहिला कारण तो तुमचा सूर्यप्रकाश काय करतो अडवितो. बरोबर आहे की नाही. याला साबराच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये ताण बसणं गरजेचं आहे. 25 लाख रुपये 10 एकराला खर्च केला त्या नेटला आणि ते वादळ आलं ना पूर्ण म्हणजे अँगल याच्यामध्ये गुंतागुंत होती. जाळीमध्ये गुंतल्यावर याच्यात तिथे फाडून टाकते ना याला काही गरजच नाही करायची ना. तुम्ही पुढच्या वर्षी सगळे अँगल काढायचे साईडने लावायचे. बरोबर आहे की नाही. किती खर्च आला असेल याला बरं किती खर्च येतो जाळी जर टाकायची म्हटल्यावर एकरी किती खर्च येतो. साधारण 3 लाखाच्या पुढे. बरोबर आहे बरं का. जर तुम्हाला 3 लाख रुपये खर्च आहे एकरी त्याच्यात खर्च करीत बसल्यापेक्षा ते 3 लाखाचे एसरी व्हायचे बेसल डोस टाका ना तुम्ही खाली. म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल आपण जी चर्चा केली का तुम्ही तुमच्या बागेमध्ये फक्त पोषण देणे एवढं टार्गेट ठेवलं. विद्यापीठाचे जरी लोक इतके मोठे मोठे अधिकारी मोठ्या मोठ्या गाड्या आल्या तिथे पण त्यांना एकदम म्हणजे लेडीज पाहून जास्त चकित मला विचारतात शिक्षण किती तुमचं मॅडम सांगायचं ना पीएचडी वगैरे झाली माझ्या अगोदरच एक जण म्हणे ड्रॅगन पीएचडी लावायचं. ड्रॅगन पीएचडी फक्त ड्रॅगन मध्ये पीएचडी म्हणा माझी बाकी कुठे नाही म्हणा. काय दोन्हीचा गोळा आहे काय. चाकू तर खतरनाक लग्नातला काय तबला. हा ना एकदम एवढ्या पावसात RMPH ते मग हे ना खरं आहे ना खरी ताकद RMPH किती मजबूत आहे बघा. ओके तुम्हाला एक माहिती का तुमच्या प्लॉट मध्ये साईज लहान असून येतं मोठी असू त्यांनी काही फरक पडत नाही. पैसे जेवढे व्हायचे तेवढे होत ते महत्वाचे. तुम्ही लहान फळ नेलं म्हणून 500 रुपयाची बारीक नोटी ती असं काही नाही ना. मार्केट मध्ये कसा विषय की म्हणजे लोकल मार्केटला तर मीडियमच लागतं तसं नाही. मेन मुद्दा काय माहिती का की ज्याच्या जमिनीमध्ये समजा पाणी आज तुमची दुष्काळी भाग आहे हे त्या ड्रॅगनला बी माहिती आहे ना आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी बी समजून घ्यायला पाहिजे. तुमची जर जमीन जर भारी असेल आणि पाणी भरपूर असेल त्याच्यापेक्षा मोठी साईज होईल. मला असा विषय नाही. किती सुंदर आहे तुम्ही सौंदर्य काय जबरदस्त आहे. युनिफॉर्म साईज जेव्हा मार्केट मध्ये देतो ना तेव्हा डिमांड असते घेणार पण परत येतो. रोपाची क्वालिटी पाहा तुम्ही प्रत्येक रोप एकसारखं आहे. काठी किती जबरदस्त आहे. सगळ्यात मेन गोष्ट हे जे 2 काट्यांमधलं अंतर आहे ना हे जास्त नकोय रोपाला. ह्या 2 काट्यांमधलं अंतर जर जास्त राहिलं ना
तर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त झाली ना तर समजून घ्यायचं का ते रोप सडणार लवकर. हे कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे बघा, याला जी लवचिकता पाहिजे ना, ही लवचिकता पाहिजे. हे असं जेवढं वाकल्या होते मोडलं पाहिजे. याच्या अगोदर जर मोडलं ना ते समजून घ्यायचं ते काय आहे, कमकुवत आहे. मग रोपामध्ये त्याची म्हणजे नवीन जमिनीमध्ये गेल्यावर सर्वायविंग कॅपॅसिटी पाहिजे. असं याच्यामध्ये धागा आहे बघा, काडी येते त्याच्यामध्ये झाड. हे काय, हे बाई दिसत तुम्हाला, हे धागा फायबर. हा, मग हे फायबर मजबूत झालं पाहिजे. हे जर मजबूत झालं तर मग ते काटक होतं झाड, असा विषय. त्याची ही जी मधली जी ताकद आहे, मध्ये ताकद वाढली पाहिजे. हे बघा, त्याच्यामध्ये जो मध्ये गर म्हणतो की आपण त्याला, याच्यात स्ट्रे भराच कृषी अमृत भरतो अर्ध सगळं. याच्यामध्ये अर्ध कोकोपीट अर्ध कृषी अमृत दोन्ही मिक्स करून घ्यायचं. मग RNPH पण देता, RNPH ओके RNPH पण द्या, म्हणजे आणखीन त्याला ताकद मिळेल. रोप जेवढं चांगलं जाईल ना शेतकऱ्याकडं तेवढं त्याचं डेव्हलपमेंटला काय होतं, सोपं जातं ते. सध्या काय आराम चालू आहे का? आराम उद्या पण चालू, उद्या पण चालू आहे. तुझा वापर करते का नाही ती? 7 महिन्यात ती आता 35-37,000 किलोमीटर झाली. हे नवीन पावलं दिसते. नवीन या वर्षी. अच्छा, बर. तो जुना पाहुणा आपला, सगळ्यात जुना. तो आपला यांनी आपलं सगळं काम केलं. हो, त्याच्यावरच सगळं कमवलं आपण. हा, तो घरचा होता का? नाही, घरचं म्हणजे जुनच. सगळ्यात सुरुवातीला तोच ट्रॅक्टर घेतला. बैल विकून आम्ही तो ट्रॅक्टर घेतला. आमची सेकंड हँड घेतला. जर सांगितली ना ती खूप अवघड होती पहिले. का बरं? नव्हतंच ना तेव्हा काही असं. म्हणजे 2 बैल विकून मग ट्रॅक्टर घ्यायला. सेकंड हँड. तो 28,000 ट्रॅक्टर. तो 28,000ला गेला होता. एखादा म्हणायचा यांच्याकडे ट्रॅक्टर मी काजी गरीब, त्यांना पण माझे 28,000 ट्रॅक्टर गेले तरी तुम्ही वापरत होते. चालूच आहे आजही तो. ड्रॅगन मध्ये तो चालत नाही. ड्रॅगन मध्ये चाला ना तो आता. अच्छा, मग हा घेतला. बर बर. ड्रॅगन मध्ये फक्त माल आणायला घ्या. हा, मालासाठीच ना. मग बाकी काहीच नका. खत टाकायला हे लागतच. कितीला बसला? 4.5 गेला. अच्छा, सगळं नाही, फक्त ट्रॅक्टर. फक्त ट्रॅक्टर घेतला, बाकी सगळं ट्रायल आहे रेडी. सगळं 2 ट्रायल आहे. 2 काहीतरी नवीन एक हायच वा खरेदी. आमचं इथे जे काय आहे सगळं नवीनच. म्हणजे ट्रॉली सहित, ब्लोअर सहित, स्लरी गाडा सगळं. मागच्या साली त्यावेळेस हा बाग लावला होता बरोबर ना? 1 वर्षाचं झालं. याचे मालक कोण आहे? वडील. तुम्ही? हा, म्हणजे तुम्ही 2 जण. बर बर. तुमचं काय नाव? कान्हाजी चव्हाण. अच्छा, म्हणजे भाऊचे बंधू आहे. बर. लहान बंधू, हे पुतणी. बर. यांना ड्रॅगन काय लावायचं? तुमच्या बरोबर ते श्रीमंत होती. झालेच पाहिजे ना. झालेच पाहिजे ना. बंगल्याचं काम मग चालू तुमचं मत राहील का काही? काही मतलब आमचं मत जे आहे ते आहे. असं काही नाही. आता तो मोठा झाला ना, कोणी कोणाचं नेत नाही. बरोबर आहे. त्याच्या कष्ट मोठा झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण मग त्याचं आता शेजारी बाग दिसतोय भारी. इथं पडीक दिसायचं पहिलं, इथं काहीच नव्हतं. आता बाग दिसायला लागला तर चांगलं वाटायला ना. बंगला बी शुभ दिसायला लागला. काय वाटतं पहिलवान? काय हे सगळं डेअरिंग एवढी? यांना विचारलं पहिले, म्हणजे मला पूर्ण माहिती सांगा. बर. मग त्याने शाळा चालू आहे, कॉलेज चालू आहे? घरी. आता घरी शेतीच करतो. शेती. बर. हे ड्रॅगन नव्हतं तेव्हा काय चालू होतं? कांदे, मका आपली. बर. त्याचं बजेट काय असायचं? कांद्यांचं कसं आहे, प्रत्येक ह्या पिकातलं त्या पिकात टाकायचं. मकाचं कांद्यामध्ये टाकायचं. सायकल चालू. फक्त खाऊन पिऊन सुखी होते. बर. मग आता ज्यावेळेस ड्रॅगन लावलंय, आता ह्या वर्षी माल तोडायला आहे तुमचा आता? हो. आहे ना? किती दिवस जाईल लावून? 1 वर्ष. 12 महिने झाले. 13 महिने झाले. 12-13 महिने. 12-13 महिने झाले. 13 महिन्यामध्ये हातात काय माल आणि फळ बी एकदम जबरदस्त आहे. आता काही जरी नाही म्हटलं एवढ्या याच्यामध्ये त्याला 3-3.5-4 लाख रुपये होणारच. आरामशीर होणार. बस. मग पुढच्या वर्षापासून दे दानादार. पहिल्या वर्षी कसं रान पहिल्याच वर्षी मला आला पाहिजे. किती बेसल टाकले याला? 3 झाले. तुम्ही म्हणले नाही का काय खर्च लई? नाही तसं काही. का हो पाटील? त्याला सांगितलं तोच करणार. आज काय वाटतंय बघितल्यावर? खूप छान वाटतं. बाकीच्या लोकांच्या बागा किती अडचणीत आहे, तू किती नशिबाने बघ तर तुझ्या बागेमध्ये किती सुंदर दिसतंय सगळं. याच्यामध्ये हे झाड बघा समोरचं, ते माल केवढा झाला पाहा तुम्ही. हो.
हा ते किती कसं ते आता फळ एका वर्षाचं म्हटलं ताकद बापरे. थोडी कमी पडते. ते फळ पाहिलं केवढं झालं हा म्हणजे एक वर्षाचं त्या मानाने पाहिलं तर भरपूर ग्रोथ आहे ना. बरं काही नाटकं नाही ना वरून नेट नाही का वरून नेट लावा हे लावा त्याचं काही नाटकं नाही. आता नुसतं खर्चच करत बसायचं मग उत्पन्न कधी नाही आणि रोगराई वगैरे फवारे काहीच नाही जसं आहे तसं कृषी अमृत कृषी अमृत. कंटिन्यू असतं त्याचं रेग्युलर बेसल डोस मध्ये अडचण नाही. वर्षात 3 डोस केले कंटिन्यू असतं. लावल्यापासून हे चालू आहे. आपल्या बरोबर जे आपण चालू करतो ना ते लगेच आमचं घर आहे ना सर पाण्यामुळे मागे आम्ही पाणीच नव्हतं. सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का मला तुमचं हे कौतुक का आवडतं का आपण श्रीमंत झालो पाहिजे आपल्यावर आजूबाजूचे पण श्रीमंत झाले पाहिजे. आणि ही भावना आहे ना ही भावना सगळ्यांमध्ये राहत नाही. आणि म्हणूनच तुमच्या लक्ष्मी ना तुम्ही म्हटले ना मगाशी तुमचं घरही झालं घराच्या आजूबाजूला ग्रीनरी दिसती दरवर्षी नवीन काहीतरी वाहन घेता तुम्ही एवढं सोपं नाही. वाहन सोपं नसतं बरं का कारण ते रस्त्यावर चालतं लक्षात ठेवा. वाहन कोणाला बी नाही असं ते लाभत बरोबर आहे की नाही. हा दररोज रस्त्यावर येते चक्र येते कसं बोलले तुम्ही. त्याच्यामुळे तुमचे ज्या पाठीमागे आशीर्वाद आहे सगळे हे फार महत्वाचे. हे आजूबाजूला राहते सगळे शनीच राहते शनी शांतच पाहिजे नाहीतर नाही त्यांचा शनी जर आपल्यावर कोप झाला तर आपली प्रगती होऊनच येते नाही ते असं येते. शनी म्हणजे वाईट अर्थाने नाही म्हणत मी देव अर्थाने म्हणतो. तो काय म्हणत होता आता आपलं इतके दिवस त्यांना नव्हतं वाटत ते इंटरेस्ट नव्हता करते काय वेगळं पण आता जसं आपलं सगळं दिसतंय डोळ्याने प्रगती होते. मग त्याचं तुला वाटतंय आता तुझी पण त्या माग कुठे घर तुझं इथंच समोर ना हे तिथंच राहत होते एक खोली आमची तिथेच होती कुठं शेजारीच होत्या शेड नेट लावलं त्याच्यावर. अच्छा म्हणजे काढून आम्ही इथे चाळीत बरोबर ते आता आठवतो ना आम्हाला चहा पिलो आम्ही. तुमचा किती आग्रह होतो म्हणजे एकंदरीत दिवस पालटले पण माणसं नाही पालटले. नाही त्याला त्याची कृपा आहे की नाही. नाही तर जगामध्ये माणसं पालटायला वेळ लागत नाही थोडं येऊ द्या फक्त आहे की नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि एकंदरीत तुम्ही जे तंत्रज्ञान धरलं तेच तंत्रज्ञानाचा प्रचार सगळीकडे केला त्यात काही बदल केला नाही. ते बरेच लोक काय करतात म्हणजे काहीतरी जुगाड करतात स्वतःच काहीतरी तयार करतात. नाही माझ्याकडे जे येणार आहे सगळे एसटी युजर तुमच्या कंपनी ती नाही का बाहेरची कंपन्यांवाली का बाबा हे आमचं प्रसार करा हे मॅडम तुम्हाला फ्री मध्ये देतो असं ते खूप येतच नाही तुमच्याकडे येते ना का हो शेठ. त्यांना सांगितलंय मी ते काही रामसरांच्या विरोधात राहत नाही आले यांची कोण डोकं लावणार जास्त जगदंबा चालूवरच गाडी देणे बाहेर. मग तुम्ही त्यांना कसं तोंड देता बरं. काही नाही त्यांचे पण असे पहिले जुने प्रेमाचे संबंधाचे पण त्यांना सांगितले मी त्यांच्यापासूनच सगळं केलं तर मी ते नाही करू शकत. नाही तसं नाही आता नवीन मार्केटिंग करणारे भरपूर कंपन्या असतात ना. नाही बाकीचे नाही डेअरिंगच नाही करत एखादं आलं तर आपलं पाहण्यासारखंच राहतं उलट ते विचार तुम्ही काय करता बाग बघून तर काय असं वेगळं नवीन काय तेच विचार तुम्हाला का तुम्ही काय आमचं याच्यातच नाही जरी नुसतं ड्रॅगन म्हणत असेल कोणी ड्रॅगनच नाही आमचं प्रत्येक पीक आम्ही इतकं डेंजर काय आता वांग्याचं प्लॉट होतं 4 एकराचा प्लॉट होता आम्ही 750 कॅरेटचा तोडा काढत होतो एक तोडा. गाजर होते पण आमचे गाजर होतं कांदे पण पिकवलं ते एक नंबर चाळी आता लोकांच्या चाळ्या एकदम भारी राहते आमची बांधावर चाळी होती कांदे चाळीत आम्ही राहत होतो. एकंदरीत तुमचा प्लॉट पण एकदम चांगला जमलाय मार्गदर्शन उपयोगाला आले आणि मार्गदर्शन खरं भेटलं बरोबर आहे ना. चांगलं आहे. चला काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना सांगाल काय सांगाल. काय नाही सर आणि टेक्नॉलॉजी यूज केली पाहिजे ऑर्गॅनिक पीक कुठले असू द्या हा असं काही नाही आणि रासायनिक कमी केलं कांदे वगैरे असले 200 पर्यंत लागायचे आम्हाला कृषी अमृत. मागच्या वर्षी काय झालं आम्हाला पाऊस नव्हता ना म्हणून बाकीची जमीन पडी गेली. 6 महिन्यातच स्टॉक घेतला तर आम्ही कृषी अमृतचा तोच आता वापरताय. छान आहे मस्त आहे. सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा नंबर सांगा. 74 99 22 97 02. ओके. अशाच प्रकारचं आनंद सगळीकडे शेअर करा. अशीच प्रगती तुमच्या उन्नत तुमची प्रगती हो तुमच्याबरोबर बाकी सगळ्या शेतकऱ्यांची. धन्यवाद. चला शेती करूया. जय शेती वैदिक.